Hello everyone. Today in this video lecture, we are going to continue of the earlier chapter, that is topic was non-chlorinated insecticides. Non-chlorinated insecticides चे आपण काही एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. फॉर एक्झाम्पल ऑर्गॅनोफॉस्फेट्स, कार्बामेट्स, फिनिल ओप्स, हेट्रोसायक्लिक ओप्स आणि कन्सेप्ट जे आहेत. फॉर एक्झाम्पल हे जे कन्सेप्ट रिलेटेड टू एंट्री मायक्रोबियल्स किंवा फंगिसाइड्स, डिसइन्फेक्टंट्स, देन फ्युमिगंट्स, हर्बिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स, हे जे टर्म्स आहेत म्हणजे केमिकल्स आहेत, कशाला यूज होतात ते आपण अर्लियर लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तर इंडियन सिनरी म्हणजे आपल्या इंडियामध्ये त्याचं रोल काय आहे, तो म्हणजे कसं ऍक्ट होतो, आपण त्याचं कंटॅमिनेशन कशा थ्रू ऑब्झर्व करू शकतो हे आता बघू शकतो. तर फर्स्ट आहे की हा इंडियामध्ये 4th लार्जेस्ट प्रोड्युसर आहे ॲग्रोकेमिकल आफ्टर USA, जपान अँड चायना. म्हणजे इंडिया हा 4th लार्जेस्ट प्रोड्युसर आहे ह्या केमिकल्सचा, ॲग्रोकेमिकल्सचा, पेस्टिसाइड्सचा. फर्स्ट आहे USA, सेकंड आहे जपान आणि थर्ड आहे चायना. वाईल तो सेकंड प्रोड्युसर, लार्जेस्ट प्रोड्युसर आहे एशियाच्या कॉन्टिनेंटमध्ये, एशियामध्ये इंडिया हा सेकंड रँकमध्ये येतो इन दी प्रोडक्शन ऑफ पेस्टिसाइड्स. वाईल ह्याचे जे एक्सपोर्ट्स आहेत ते अप्रॉक्सिमेटली ₹2800 करोड्स मध्ये असतं आणि टोटल मार्केट व्हॅल्यू ह्याची आहे ती आहे ₹4500 करोड्स. Okay, so decontamination of these food commodities of their insecticidal residues कशा थ्रू होऊ शकतात किंवा आपण त्याचं जे कंटॅमिनेशन आहे ते कसं अवॉइड करू शकतो, कशामुळे आपण मिनिमाइज करू शकतो, दॅट वी आर गोइंग टू लुक हिअर इन वन बाय वन अकॉर्डिंग टू इट्स प्रोडक्ट. म्हणजे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल असो किंवा व्हीट फ्लोअर असो. नेक्स्ट की एडिबल ऑइल्स वॉटर थ्रू आपण कसं त्याला एलिमिनेट करता येईल किंवा आपल्याकडून काय कॉन्ट्रीब्युशन दिलं जाईल की त्याचे जे रिमूव्हल होईल त्या इन्सेक्टिसायडल रेसिड्यूज फ्रॉम दिस ऑल पार्ट्स ऑफ दी प्रोडक्ट्स. फर्स्ट आहे की वॉशिंग, हा तर मेन आहे की आणि कॉमन आपण म्हणू शकतो कॉमन यूज आहे की वॉशिंग केल्यानंतर जो एक्स्ट्राजेनियस इन्सेक्टिसायडल रेसिड्यूज जे कुठलेही फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स मध्ये प्रेझेंट असतील ते आपोआप रिमूव्ह होतात. म्हणजे ह्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे की वॉशिंग केल्यामुळे 20 to 100% ऑफ पेस्टिसाइड रेसिड्यूज हे कमी होतात डिपेंडिंग अपॉन द सेव्हरल फॅक्टर्स. नेक्स्ट आहे की ब्लँचिंग कन्सेप्ट सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये ब्लँच केल्यानंतर ते स्टीमनी करू शकतो किंवा हॉट वॉटरनी. त्याच्यामध्ये अबाउट 50 to 73% ऑफ रेसिड्यूज हे रिमूव्ह केले जातात इन्क्लुडिंग DDT. देन peeling of fruits and vegetables, ह्याच्यामध्ये 90% ऑफ ऑब्झर्व पेस्टिसाइड्स कंटॅमिनंट्स हे रिमूव्ह केले जातात. म्हणजे जे इन्सेक्टिसाइड्स ऑब्झर्व होतात काय काय फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स मध्ये जेव्हा आपण ते अप्लाय करतो ड्युरिंग दी यील्ड ऑर कल्टिवेशन, त्यावेळी पिलिंग मध्ये जाऊ शकतात. त्यामुळे 90% हे ऑब्झर्व झालेले असतात ते आपण पिलिंग थ्रू रिमूव्ह करू शकतो. नंतर मग होम प्रिपरेशन म्हणजे होम रेमेडी बघितलं तर कुकिंगमुळे सुद्धा हाय पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये जे डिग्रेड करतात ड्यू टू हीट स्टेबल इन्सेक्टिसाइडल्स. सो दिस आर द common factors which can eliminate the insecticidal residues from the fruits or vegetables or other products. नेक्स्ट की फर्स्ट आपण बघूया व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स. व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स मध्ये फर्स्ट आहे की वॉशिंग आणि कुकिंग. ह्याच्यामध्ये मोस्टली सगळे पेस्टिसाइड रेसिड्यूज आहेत जे कंटॅमिनेट झालेत व्हेजिटेबलला केलेलं आहे त्याच्यामध्ये जे आहेत ते आपण ह्या ट्रीटेड क्रॉप्स थ्रू त्याला रिमूव्ह करू शकतो आणि त्याचे जे रेसिड्यूज आहेत ते आपण एलिमिनेट करायला हेल्प करू शकतो. किंवा कधी कधी आपण जे व्हेजिटेबल्स आहेत ते 2% ऑफ सॉल्ट सोल्युशन मध्ये ठेवू शकतो 10 hours साठी आणि नंतर मग ते आपण वॉश करून यूज मध्ये व्हेजिटेबल्स यूज करू शकतो. त्याच्यामुळे काय होणार आहे, जे रेसिड्यूज आहेत ते रिमूव्ह होणार आहेत वेन दे आर ट्रीटेड विथ बायफिल्म. नंतर नेक्स्ट आहे की डिकंटॅमिनेशन होतं. जे मेनी ग्रुप्स आहेत जे पेस्टिसाइड्सला आपण कोन थ्रू वगैरे आपण इक्विपमेंट जे यूज करतो राईट, मग ते जे आहेत ते आपण डीप केले पाहिजे 59.9 to 69.9 सोल्युशन % ऑफ
टॅमरिड सॉल्ट ॲसिटिक ॲसिड सोल्युशन. ह्यानी काय होणार आहे, जे इक्विपमेंट्सला लागलेले पेस्टिसाइड्स आहेत ते रिमूव्ह आणि एलिमिनेट होणार आहे. नेक्स्ट आहे की अजून आपण त्याला बरेच केमिकल्स थ्रू आपण डीप करू शकतो विथ दी 1% ऑफ कॉमन सॉल्ट विनेगर फॉर अबाउट 10 मिनिट्स. हे झालं व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्सचं. नेक्स्ट आहे की व्हीट फ्लोअर. व्हीट फ्लोअरचं काय होणार आहे की ह्याचं आपण जो व्हीट आपण कुठल्या एखाद्या चक्कीमध्ये आपण आणतो राईट, चक्कीमधून दळून आणल्यानंतर जे चक्कीमधले जे इक्विपमेंट्स आहेत त्याच्यामध्ये पण रेसिड्यूज राहण्याची शक्यता आहे का, तर ऑलरेडी आपण कल्टिवेशन थ्रू काय करणार आहोत, त्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स अप्लाय करणार आहोत. सो त्याच्यामध्ये जे व्हीट फ्लोअरमध्ये जे ब्रेड मेकिंग प्रोसेसला आपण व्हीट फ्लोअर यूज करू त्याच्यामध्ये 50% ऑफ पेस्टिसाइड रेसिड्यूज राहण्याची खूप शक्यता आहे. सो ते एलिमिनेट कसे करणार आहोत, तर ड्युरिंग दी बेड प्रोसेस ऑफ अबाउट 50%. नेक्स्ट आहे की मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट. मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट हा कॉमन कन्सेप्ट आहे की जर पाश्चरायझेशन केलं आपण तर कितीला, तर 12 डिग्री सेल्सिअस फॉर अबाउट 15 मिनिट्स. तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे की जे DDT किंवा DDE सारखे जे केमिकल्स आहेत, पेस्टिसाइड्स आहेत, हे ह्याच्यामध्ये सापडल्यामुळे ते डिकंटॅमिनेट करणारे मिल्कला. तेव्हा मग हाय टेम्परेचर आणि रिड्यूस प्रेशरला जर आपण मिल्क ठेवलं तर त्याचे जे सक्सेसफुल आहे एक्सटेंट ते 95 to 100% आपल्याला त्याच्यामध्ये एलिमिनेशन भेटणार आहे. नेक्स्ट की अजून मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट आपण UV इरॅडिएशन थ्रू थिन फिल्मला आपण त्याला हे अंडर ऑब्झर्व करू शकतो, सो दॅट की त्याच्यामधला म्हणजे फॉर एक्झाम्पल मिल्क किंवा घी हे रिड्यूस करतं त्याचं लोड ऑफ DDT आणि मिथोझाईल क्लोर हेच. ओके. नेक्स्ट आहे की एडिबल ऑइल्स. एडिबल ऑइल्समध्ये मोस्ट ऑफ द टाइम आपण बघितलं तर पेस्टिसाइड्स आहेत ते ऑइल्समध्ये आपण कसं एक्स्ट्रीमली म्हणजे शक्यता आपली डिफिकल्ट आहे ऑइल्समधनं त्याला रिमूव्ह करायला. त्यामुळे 100% रिमूव्हल ऑफ DDT फ्रॉम मस्टर्ड ऑइल हे फक्त आपण स्टीम डिस्टिलेशन थ्रू करू शकतो. आणि अल्कलाइट ट्रीटमेंट्स किंवा अस्पॉर्बंट्स हे ह्याच्यामध्ये कम्पॅरेटिव्हली लेस इफेक्टिव्ह आपल्याला ऑब्झर्व होणार आहे. नेक्स्ट की वॉटर. वॉटरमध्ये 0 व्हॅलेंट आयन हे फाउंड झालेले आहेत. त्याच्यामुळे काय होणार आहे की रिडक्टिव्ह डिक्लोरिनेशन आणि नायट्रो ग्रुप रिडक्शन ऑफ वाईड रेंज ऑफ पेस्टिसाइड्स ह्या वॉटरमध्ये आपल्याला ऑब्झर्व करायला भेटणार आहे. त्याच्यामुळे मोस्टली ॲल्युमिनियम सल्फेट हे ऍड केलं आपण वॉटरमध्ये तर ते म्हणजे इझिली आपल्याला ते एन्हान्सिंग करणार आहेत पेस्टिसाइड डिग्रेडेशनसाठी. आपण फॉर एक्झाम्पल आपण रेनी सीझनमध्ये बघितलं तर आपण जर गढूळ पाणी असेल तर त्याच्यावरती ॲल्युमिनियम सल्फेट दॅट इज फ्रुटी ते यूज करतो. त्याने काय होतं की जी डस्ट आहे ती सेटल डाऊन होते खाली आणि त्याच्यामधले जे काय म्हणतात पेस्टिसाइड डिग्रेडेशन होतं त्याच्यामध्ये वॉटर सोबत त्या ॲल्युमिनियम सल्फेट सोबत रिॲक्ट होतं. हे झाले की कॉमन टाइप्स ह्याच्यामध्ये काय काय फाउंड होऊ शकतात व ते कशा थ्रू एलिमिनेट होऊ शकतात. तर फर्स्ट वॉज फ्रुट्स अँड व्हेजिटेबल. वॉशिंग, कुकिंग किंवा डिपिंग इन सॉल्ट सोल्युशन फॉर 10 मिनिट्स or by dipping in 59.9 to 69.9 solution of tamarind salt acetic acid solutions. While they are also treated with acephate, monocrotops, dichlorowas, carbonyl can be done by dipping 1% of common salt vinegar for about 10 minutes. व्हीट फ्लोअरला डिकंटॅमिनेशन होऊ शकतं ब्रेड मेकिंग मध्ये अप टू 50%. मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट मध्ये आपण कशा थ्रू त्याला एलिमिनेट करू शकतो तर पाश्चरायझेशन. नेक्स्ट इज की हाय टेम्परेचर अँड रिड्यूस प्रेशर थ्रू. नंतर UV इरॅडिएशन थ्रू. नेक्स्ट आहे की एडिबल ऑइल. एडिबल ऑइलचं आपण फक्त स्टीम डेस्टिलेशन थ्रू ते अल्कलाइट ट्रीटमेंट्स आणि असॉर्बंट्स देऊन त्याला कम्पॅरेटिव्हली लेस इफेक्टिव्ह आहे ॲज कम्पेअर टू स्टीम डिस्टिलेशन. त्यामुळे रिमूव्हल ऑफ एक्स्ट्रीमली ऑफ दिस एडिबल ऑइल पेस्टिसाइड्स रेसिड्यूज is only done by steam distillation. Also another method which is alkaline treatment and ascorbents हे पण यूज केले जातात पण हे लेस इफेक्टिव्ह आहेत ॲज कम्पेअर टू स्टीम डिस्टिलेशन. वॉटरमध्ये ॲल्युमिनियम सल्फेट इज यूज so that what happens 0 valent ion in enhancing the pesticide degradation.
सो सोर्सेस कुठले आहेत या इन्सेक्टिसाइडल इन्सेक्टिसाइड रेसिड्यूजचे ॲग्रिकल्चरल कमोडिटीजमध्ये, ते आपण आता बघूया वन बाय वन. पहिला आहे की त्याचं जो पर्पजफुल फॉलियर आहे ऑफ सॉइल ऍप्लिकेशन ऑफ इन्सेक्टिसाइड्स इन फूड और फोरेज क्रॉप्स फॉर इन्सेक्ट पेस्ट कंट्रोल. ह्याच्यामध्ये काय होणार आहे की जे सॉइल ऍप्लिकेशन इन्सेक्टिसाइड्स आपण यूज करणार आहोत ते फूडमध्ये किंवा फोरेज क्रॉप्स म्हणजे जे कन्झर्व केले जातात त्याचं हे म्हणजे घासपूससाठी आपण ॲनिमल्सला फीड करायला हे करतो. त्या हे जे फोरेज क्रॉप्सला जे इन्सेक्टिसाइडल पेस्ट कंट्रोल आपण यूज केले जातात त्याच्या थ्रू आपल्याला कंटॅमिनेशन होऊ शकतं. रेसिड्यूज आहेत ते आपण जे ऍप्लिकेशन करणार आहोत ते ह्याच्यामध्ये लिव्ह होऊ शकतात आणि त्यामुळे काय होणार आहे की ते रेसिड्यूजचे टॉक्सिक इफेक्ट्स आपल्याला ऑब्झर्व होणार. नेक्स्ट आहे की ऍब्झॉर्प्शन ऑफ इन्सेक्टिसाइड्स of or by crop plants from the soil reaching through runoff from the treated areas, incorporation of stubbles of insecticide and treated crops of previous season. म्हणजे जे क्रॉप्स आहेत ते खूप म्हणजे खराब झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण जे पेस्टिसाइड्स यूज करणार आहोत त्याच्यामध्ये जे ॲब्झॉर्प्शन होणार आहे ते इन्सेक्टिसाइड्सचं त्याच्या थ्रू होऊ शकतं किंवा जे क्रॉप्स आहेत आपण प्रिव्हियस सीझनचे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ॲक्युम्युलेशन होऊ शकतं जास्त प्रमाणात ॲज कम्पेअर टू करंट. नंतर मग इरिगेशनचं यूज आहे वॉटरचा, मग ज्याच्यामध्ये इन्सेक्टिसाइडल ट्रीटेड बॉडीज ऑफ वॉटर हे त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. त्यामुळे ते काय करणार आहेत पोल्युटेड करणार आहेत फ्रॉम दी फॅक्टरी डिस्चार्ज किंवा अदर थ्रू चॅनल्स थ्रू. नेक्स्ट आहे की ॲब्झॉर्प्शन ऑफ पर्सिस्टंट insecticides from polluted environment and spray and vapor drips of insecticides used for public reason. म्हणजे जे पब्लिक एन्व्हायरमेंटला आता काय काय तुम्ही बघितलं असाल की एन्व्हायरमेंट मच्छर जास्त असले की तिथे धूळ वगैरे करतात राईट. तसंच अजून केमिकल्स सुद्धा काय काय पाईप थ्रू स्प्रे केले जातात. तर त्याचे जे आहे ते एन्व्हायरमेंटमध्ये स्प्रे केल्याने त्याचे वेपर ड्रिप्स आहेत इन्सेक्टिसाइडल्सचे हे पब्लिक हेल्थच्या रिझनला ते टॉक्सिक होऊ शकतात. त्याचं जे ऑब्झॉर्प्शन आहे पर्सिस्टन्स इन्सेक्टिसाइड्सचं हे त्या एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला ऑब्झर्व करायला भेटतं. नंतर मग अब्युजेस ऑफ द इन्सेक्टिसाइड्स लाईक देअर मिक्सिंग विथ द स्टोर्ड फूड ग्रेन्स, then pre-marketing treatment of vegetables and fruits with insecticides to improve their appearance, and last is की disposal of leftover insecticide treated seeds later as food grain for human consumption. म्हणजे जे आपण आहेत की कशा थ्रू जास्त होऊ शकतं तर आपण जे मिक्स करतो फूड आणि स्टोर्ड फूड ग्रेन्स ह्याच्या थ्रू होऊ शकतं किंवा जे प्री मिक्सिंग ट्रीटमेंट आहेत व्हेजिटेबल्सचे किंवा फ्रुट्सचे विथ इन्सेक्टिसाइडल्स ते इम्प्रूव्ह करतात ॲपियरन्स चेंज करायला जे आपण इन्सेक्टिसाइड्स यूज करणार आहोत त्याच्या थ्रू होऊ शकतं किंवा जे उरलेलं आहे इन्सेक्टिसाइडल सीड्स आपण डिस्पोजल करतो फूड ग्रेन्ससाठी ते ह्युमन कन्झम्पशनला तर त्याचे जे रेसिड्यूज आहेत ते ग्रेन्सवरती ॲक्युम्युलेट होण्याचे चान्सेस जास्त आहेत तर त्याच्या थ्रू सुद्धा इन्सेक्टिसाइडल टॉक्सिन्स आपल्याला ऑब्झर्व करायला भेटणार आहेत किंवा आपण ते कन्झ्युम करून आपल्याला ते टॉक्सिक होणार आहे. नेक्स्ट आहे की इंजुरियस यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स म्हणजे जास्तच यूज केल्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा हे होणार आहे. ह्याच्यामध्ये काय होणार आहे की ॲग्रिकल्चरल कमोडिटीज आहेत ते स्पेसिफिक सिच्युएशन थ्रूच यूज केले पाहिजे नाही तर त्याचे साईड इफेक्ट्स खूप डेंजरस आहे. नंतर हे आत्ता झालं की ॲग्रिकल्चरल कमोडिटीजचे आपण बघितले सोर्सेस. आता आपण बघणार आहोत की म्हणजे फूडचे सोर्सेस ऑफ इन्सेक्टिसाइड कंटॅमिनेशन ऑफ फूड. मेजर सोर्सेस आपण बघितलं तर कुठले कुठले आहेत तर पर्सिस्टंट इन्सेक्टिसाइड्स फ्रॉम दी ॲटमॉस्फिअर, देन स्प्रे अँड वोलाटाईल ड्रिप्स फ्रॉम द क्रॉप फील्ड अँड एरियाज फॉर द कंट्रोल ऑफ ह्युमन डिसीज वेक्टर्स. फर्स्ट आहे की ॲटमॉस्फिअर चेंज इन ॲटमॉस्फिअर त्याच्यामुळे आपण वेगवेगळे पेस्टिसाइड्स यूज करतो क्रॉप्सला इन ऑर्डर टू ग्रो देम इन प्रॉपर अँड वेल कंडिशन. ॲपियरन्स सुद्धा त्यांचं चांगलं असलं पाहिजे आणि त्याची क्वालिटी आणि क्वांटिटीसाठी जो आपण पेस्टिसाइड यूज करणार आहोत त्याचं तो बट ऑब्वियस ॲटमॉस्फिअरच्या चेंजमुळे इफेक्ट होणार आहे राईट.
नेक्स्ट आहे की जे स्प्रे आणि व्होलाटाईल ड्रिप्स आपण यूज करणार आहोत क्रॉप फील्ड वरती, ते जे एरिया आहेत ते ट्रीटेड करणार आहेत ह्युमन डिसीजला वेक्टर्स पासून. पण जर सेम आपण बघितलं तर इन्सेक्टिसायडल्स रेसिड्यूज आहेत इन मदर्स मिल्क हॅव बीन ट्रेस टू बी देअर कंटॅमिनेटेड डेली डाएट. म्हणजे जे रेसिड्यूज मदर्स मिल्कच्या मध्ये भेटलेले आहेत ते ट्रेस अमाऊंट मध्ये आहेत जे कंटॅमिनेटेड होतात डेली डाएटमुळे. नंतर मग हनीमध्ये आपण बघितलं तर कशा थ्रू येतात की जर जे नेक्टर कलेक्ट करतात हनी बीज फ्रॉम द फ्लावर, तर त्या फ्लावरवरती सुद्धा इन्सेक्टिसायडल ट्रीटेड प्लांट्स असू शकतात, ते त्याच्यावरती सुद्धा वेरियस पेस्टिसाइड्स अप्लाय केलेले असू शकतात. त्यामुळे जेव्हा ती हनी बी ते नेक्टर कलेक्ट करते फ्रॉम दॅट फ्लावर, त्याच्या थ्रू सुद्धा ते आपल्या इन्सेक्टिसायडल रेसिड्यूज आपल्या हनीमध्ये येऊन ते आपण जे कन्झ्युम करू त्याला ते ऑब्झर्व करायला भेटते. नेक्स्ट आहे की पोल्ट्री मे कन्झ्युम ग्रेन्स from insecticide treated fields which may finally land up in their meat or and eggs. आता जे पोल्ट्री फार्म्स आहेत बघितले असतील सगळ्यांनी, बट ऑब्वियस सगळे आहेत ते पेस्टिसाइड्सच यूज केले जातात किंवा इन्सेक्टिसायडल्स, ज्याच्याने काय होणार आहे की जी हेन आहे ती कन्झ्युम करणार आहे त्याच्या थ्रू मग जे आपल्याला मीट किंवा एग भेटणार आहे ते, बट ऑब्वियस त्याच्यामध्ये सुद्धा ऍट द स्मॉल अमाऊंट मध्ये इन्सेक्टिसाइड्स रेसिड्यूज आपल्याला ऑब्झर्व करायला भेटणार आहे. फिश आणि अदर प्रोडक्ट सुद्धा आहेत ज्याच्यामध्ये इन्सेक्टिसायडल्स म्हणजे सराउंडिंग वॉटर थ्रू ते रिसीव्ह करतात. त्याच्यामध्ये टाइप्स आहेत म्हणजे कुठून कुठून तर ट्रीटेड डीप वॉटर पॅडीज पासून ऍक्सिडेंटल स्लिप्स किंवा पेस्टिसाइड फॅक्टरी डिस्चार्ज, नंतर मग इंटरनॅशनल इंट्रोडक्शन इन फॅक्टरी वॉटर्स टू फिश फॉर देअर इझी कॅचेस. नेक्स्ट आहे की मीट हा मेजर सोर्स आहे इन्सेक्टिसाइड कंटॅमिनेशनचा. का तर ह्याच्यामध्ये जे फोरेजेस असतात आणि कॉन्सन्ट्रेशन्स असतात हे कोण कन्झ्युम करतात, ॲनिमल. म्हणून जे रिपोर्ट झालेला आहे की दॅट prosperity of the animal tissue to store pesticide particular in their fat may be characteristic irrespective of amount ingested through their feed. म्हणजे इन्सेक्टिसाइड कंटॅमिनेशन थ्रू किंवा रेसिड्यूज जे ॲनिमल्स जे कन्झ्युम करतात ते त्यांच्या टिश्यूज मध्ये स्टोअर करतात, त्यामुळे त्याचं जे पर्टिक्युलर आहे फॅट मध्ये हे बट ऑब्वियस इन्क्रीज होणार आहे आणि ते इंजेक्शन थ्रू देअर फील्ड मध्ये जाऊन ते आपल्याला त्याच्या थ्रू आपल्याला ते कंटॅमिनेशन रेसिड्यूज ऑब्झर्व करायला भेटतात. नेक्स्ट आहे की ड्रिंकिंग वॉटर ह्याच्यामध्ये आपल्याला थ्रू कशामध्ये लिचिंग प्रोसेस आहे, म्हणजे जे ट्रीटेड सॉइल किंवा डिफ्युजन आहे पोल्युशन एअर थ्रू इनटू द सरफेस ऑफ द वॉटर बॉडीज या थ्रू किंवा पोल्युटेड रेनफॉलमुळे ह्याच्यामध्ये ड्रिंकिंग वॉटरचं कंटॅमिनेशन किंवा इन्सेक्टिसायडल पेस्टिसाइड्स हे ह्याच्या थ्रू येणार आहे. का तर जेव्हा आपण लिचिंग प्रोसेस करू ते ट्रीटेड सॉइल सोबत करणार किंवा पोल्युशन असणार आहे एअरचं सरफेस ऑफ दॅट वॉटर बॉडीज ह्याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहे. देन पोल्युटेड रेनफॉल. नेक्स्ट आहे की application of these insecticides in homes, hotels and food stores for the control of the household pest can be important source for the control of household pest can be household pests to kill all kinds of this. म्हणजे आपण जे हाऊसहोल्डला घरी सुद्धा काही पेस्टिसाइड्स यूज करतो की रॅट्स नको यायला किंवा लिझार्ड्स, माईस ह्यांच्यापासून जे आपलं म्हणजे आहे ते स्टोअर केलेलं फूड आपलं नीट राहावं, ह्यांच्यापासून प्रोटेक्ट करावं म्हणून आपण घरी सुद्धा पेस्ट रेसिड्यूज यूज करतो. त्या थ्रू सुद्धा हा मोठा इम्पॉर्टंट कंटॅमिनेशन आहे जो आपल्याला ऑब्झर्व करायला भेटतो. नेक्स्ट आहे की फॅक्टर्स आहेत जे पर्सिस्टन्स ऑफ इन्सेक्टिसायडल्स मध्ये आपल्याला ऑब्झर्व करायला भेटतात. ते आहेत की ट्रान्सफर, मेटाबॉलिझम आणि क्रॉप ग्रोथ डायल्युशन. ट्रान्सफर मध्ये काय होणार आहे की ह्याच्यामध्ये फिजिकल रिमूव्हल होणार आहे इन्सेक्टिसाइड्सचं आफ्टर ऍप्लिकेशन to plant by either rain or volatile drips from the treated plant surface into the atmosphere, which is called as transfer. म्हणजे फिजिकल रिमूव्हल होतं जेव्हा इन्सेक्टिसायडल्सचं जेव्हा आपण ऍप्लिकेशन करतो ते प्लांट्सला असतो, मग ते थ्रू रेन थ्रू होऊ दे किंवा आपण व्होलाटाईल ड्रिप्स थ्रू त्याला ट्रीट करणार आहोत इन दी ॲटमॉस्फिअर, ह्याला आपण ट्रान्सफर असं बोलतो. ह्याच्यामध्ये काय होणार आहे की रेन वॉशिंग होणार आहे इन्सेक्टिसाइड्सची, तेव्हा ते मोर इरेक्ट होणार आहेत प्लांट्स विथ नॅरो अपराईट लिव्स आणि
स्प्रेडिंग सुद्धा त्यांचं तसंच होणार आहे. त्यामुळे हे जे पेस्टिसाइड्स रिमूव्हल आहे हे रेन वॉशिंग थ्रू होऊ शकतं किंवा आपल्या व्होलाटाईल ड्रिप्स थ्रू सुद्धा आपल्याला इथे ऑब्झर्व करायला भेटतं. नेक्स्ट आहे की मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम हा कोर्स आहे की इन्सेक्टिसाइडल्स विथ इन द प्लांट विच इज प्रोबॅबली अ प्रायमरी कंट्रोलर ऑफ देअर पर्सिस्टन्स इन देम. वाईल ह्याचं जे बेसिक मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे हे अदर फीचर्सला डॉमिनेट करतं इन दिस रिस्पेक्ट. त्यामुळे ऑर्गॅनोक्लोरिनेटेड इन्सेक्टिसाइडल्स हे हायली परसिस्ट करतात लिव्हिंग टिश्यूजमध्ये ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स सुद्धा. त्यामुळे ऑर्गॅनोफॉस्फेट्स, कार्बामाइड्स अँड सिंथेटिक पॅराथायरॉइड्स आर मच लेस, सो दॅट त्याचं जे बेटर चॉईसेस आहेत ॲग्रिकल्चरल यूज कमोडिटीजसाठी हे ॲज कम्पेअर टू ऑर्गॅनोक्लोरिनेटेड इन्सेक्टिसाइड्स हे जास्त आहे ॲज कम्पेअर टू ऑर्गॅनोफॉस्फेट्स, कार्बामाइड्स आणि सिंथेटिक पॅरेथायरॉइड्स. ओके. नेक्स्ट आहे की क्रॉप ग्रोथ डायल्युशन. ह्याच्यामध्ये काय होणार आहे की जे इन्सेक्टिसाइडल्स आपण अप्लाय करणार आहोत क्रॉपला अर्ली सीझनमध्ये, त्यामुळे ते काय होणार आहेत की ॲडिक्वेट अपॉर्च्युनिटी आहे त्यांच्याकडे की ते डायल्यूट करणार आहेत त्या क्रॉपमध्ये, म्हणजे त्यांचे जे पेस्टिसाइड रेसिड्यूज आपल्यामध्ये ते ॲक्युम्युलेट करणार आहेत क्रॉप, आणि त्यामुळे काय होणार आहे की त्याची जी मॅच्युरिटी आहे आणि लवकर होणार आहे किंवा विथ द बेस्ट क्वालिटी होणार आहे फॉर दी हार्वेस्टिंग. त्यामुळे ह्याच्यामध्ये फक्त एकच ट्रबल अराईव्ह होणार आहे की जेव्हा जे क्रॉप आहेत ते ग्रो होणार आहेत आणि मॅच्युअर होऊन ते रेडी फॉर दी हार्वेस्ट होणार आहेत विदिन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. तर त्याच्यामध्ये जे रेसिड्यूज सापडणार आहेत हे बट ऑब्वियस आहे, रिकमेंडेड केलेलं आहे की ते क्लोजली क्रॉप हार्वेस्ट टाइमला किंवा इन्शुअर कम्प्लीट फ्रीडम ऑफ दॅट क्रॉप क्रेस्ट विच मे बी अफेक्ट्स नेसेसरीली. ह्याच्यामुळे मेनी फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स इन्क्लूड होतात फॉर धिस डायल्युशन. आपण हे आहेत ते आता बघितलं की कंटॅमिनेशन हे ॲग्रिकल्चरल कमोडिटीज आणि फूड मधले राईट. तर ह्याच्यामधले जे आहेत पर्सिस्टन्स म्हणजे आपण फॅक्टर्स पर्सिस्टन्स काय करू शकतात, तर हे 3 टाइप्स आहेत. कुठले तर फर्स्ट आहे ट्रान्सफर, सेकंड आहे मेटाबॉलिझम आणि थर्ड आहे क्रॉप ग्रोथ डायल्युशन. नंतर हे जे सगळे बघितले तर हे मिनिमाइज कसे करू शकतो आपण ते आपण बघूया. प्रेझेंटली ह्याचे 3 मेन कॅटेगरीज आहेत की मिनिमाइज करू शकतो किंवा लिमिट यूज करू शकतो ह्या इन्सेक्टिसाइड रेसिड्यूजचा ॲग्रिकल्चरल कमोडिटीजमध्ये किंवा फूडमध्ये. तर फर्स्ट आहे की रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ कन्झ्युमर सेफ अल्टरनेटिव्ह इन्सेक्ट पेस्ट मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी. रिसर्च आणि डेव्हलपमेंट केलेलं आहे की कन्झ्युमर सेफ आहेत पेस्टिसाइड्स तेच यूज केले पाहिजे किंवा अल्टरनेटिव्ह इन्सेक्ट पेस्ट त्याच्या म्हणजे एखादं जर टॉक्सिक आहे तर त्याची अल्टरनेटिव्ह पेस्ट आपण कुठला यूज करू शकतो ह्याचं मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी सुद्धा आता डेव्हलप झालेली आहे. रेग्युलेशन ऑफ प्रॉपर यूज ऑफ सिंथेटिक इन्सेक्टिसाइड्स. रेग्युलेशन म्हणजे प्रॉपर यूज झाला पाहिजे त्या सिंथेटिक इन्सेक्टिसाइडल्सचा जे आपण यूज करणार आहोत. नंतर इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, जे पेस्ट मॅनेजमेंट आहे हे इंटिग्रेटेड असलं पाहिजे. सो दिस वॉज ऑल अबाउट decontamination of these insecticidal residues. So here our chapter is the end of this insecticidal residues. We will stop here itself. Thank you.